नमस्कार मित्रांनो, आपली परत एकदा भेट झालेली आहे आणि आज आम्ही जातोय गावी आमच्या. खास करून एक रमेश दादा आहे, त्यांच्या काकांनी आणि मागे हरेश आहे त्याच्या पप्पांनी होडी घेतले. तर ती होडी आम्ही ते आज उद्या येणार आहे घरी. तर कुठल्या गावात रे जायचं आपल्याला? भरतखोलला जाय भरत खोल. हा, तर तिकडे आपल्याला जायचं आहे. गावाचं नाव मला माहिती नाही एवढं, पहिल्यांदा ऐकतोय मी आणि तुम्ही तर ऐकलं असणार. तर आम्ही उद्या जाणार आहे. उद्याचा प्रोग्राम काय असेल ते तुम्हाला दाखवू. गावामध्ये पूर्ण म्हणजे ज्या टायमीला गावी आणतात होडी त्यावेळी गाडी बोलते बोट गावी आणल्यानंतरला तिला वाजत वगैरे ते समुद्रामध्ये नेतात. ते तुम्हाला सगळं दाखवेन मी. आणि आमचे रमेशदा पण आहेत, ते पण ब्लॉग बनवतील. त्याच्यावर व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला जरा 2 व्ह्यूज भेटतील तुम्हाला. तुम्ही बघायला विसरू नका. आणि मागे 2 जण दिसतात ना, आहेत मागे पण 2 जण आहेत अजून. तर आपण डायरेक्ट आता गावी किंवा डायरेक्ट उद्या भेटू. चलो बाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण रात्री भेटलो, त्यानंतर आता सकाळी डायरेक्ट भेटलोय. रेडी होतात सगळेजण. आता जेवायचा नाश्ता पाणी वगैरे तुम्हाला नाश्ता पाणी दाखवतो. 1 मिनिट. आजचा आमचा हा नाश्ता आहे, गोड गोड सगळं. आणि तिथे पण गोडच बनतोय, पण ते थोडा लाल कलर. थोड्या वेळानंतर निघू, अर्धा 1 तासांनी तुम्हाला डायरेक्ट भेटतो. आले का? व्हिडिओ काढून आलास? येस. इथे गुढी लावतात पण या वर्षी नाही लावले. इथे वरती ना अजून लावले नाहीत, मला दाखवतो. आता आम्ही होडी घ्यायला चाललोय. हे पुढे पब्लिक आहे धरती, तुम्हाला दाखवतो. रेडी झाले सगळे? मामा रेडी ना? रेडी बाबा, एकदम फुल तयारीत आहे पूर्ण. होडीचे मालक नीला तिकडे आलाय. आणि एक गाडी आता. चलो आपण निघूया, चला. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय भरतखोलला. इथे इथे होडी वगैरे बनतात. त्यानंतर इथे सफारी म्हणजे बोटिंग वगैरे साठी सगळं पॉइंट आहेत भरतखोलला. एक गाडी तिकडे बघा, इकडे समोर खाली सगळ्यांच्या होडी वगैरे बनवतात. इकडे मोठे मोठे होडी बनतात, तुम्हाला दाखवतो. मस्त मस्त एकदम मोठ्या मोठ्या होड्या कशा बनवतात ते, त्याचा साचा वगैरे तुम्हाला दाखवतो. खास इकडे मुंबईवरून वगैरे येतात बनवायला, तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही आलो इथे. आणि चष्मा कसा दिसतो मला सांगा एकदा. भारी एकदम जरा. हा, तुम्हाला बोलू ना की मोठ्या मोठ्या होड्या वगैरे बनतात, तुम्हाला दाखवतो. इथे एक मोठी होडी आहे, मस्त बनवले. कमसे कम ही 20-25 लाखाच्या वरतीच असेल, भरपूर मोठे. आणि हे मोठे 2 होड्या आहेत. कमसे कम या बहुतेक या रिपेरिंगला आल्यात. 30-20 ते. अरे कितीपर्यंत असेल माहिती आहे मला? अरे कितीपर्यंत असेल? 25 लाखापर्यंत ही एक होडी आहे. 25 ही एक. आणि ही कमसे कम 10-12 लाखापर्यंत ही जाईल छोटीवाली. तुम्हाला आतून वगैरे दाखवतो. इकडे एंट्री आहे आत जायला, कोण आहे तर नाही ते. आणि हा समोर एक मोठी खाडी आहे भरतखोलची. बघा एवढी मोठी होडी. त्याचा साचा आहे स्टार्टिंगचा. सगळे स्टीलचं असून फायबरचं वगैरे सगळं आहे. स्टील नाही, बहुतेक लोखंड टाईपच आहे. हा याचा एवढा मोठा इंजिन आहे. ही कमसे कम जाते 25 ते 30 लाखावरती जाते. आपण आता आपली होडी बघूया कुठे आहे ती.
हे बघा एक हे फायबरचं बनवतात ना, त्याचा हा साचा असेल बहुतेक. हे साचाच आहे ना रमेशदा? हा साचा आहे पूर्ण. बहुतेक असेल आतमध्ये जायला एंट्री. ट्राय करतो मी इकडून, इथून वरती चढतो. बघा हा पूर्ण साचा आहे आणि हा साच्याला बनवलेला आहे आणि हा स्टार्टिंगला असा असणार. हे 20-25 लाखाच्या वरतीच आहे. रमेशदा, हे रमेशदा इकडे वरती. आणि आपली सागरिका, आपल्या होडीचे ओनर सागरिका नाव आहे का? सागरिका ही होडी आहे. आणि आमच्या गावची सगळी मंडळी आले तिथे आज खास होडी घ्यायला. गावची सगळी मंडळी ओनर ओनर गणपती गजानना या भरतपूर सीमामध्ये परिवार यांनी जी नौका तयार केलेली आहे आणि ती नौका आज या ठिकाणी आपल्या संस्थेच्या मंदिरामध्ये नेत आहोत. तरी ही नौका सर्व सफल जाऊ दे, सर्व प्रवास वगैरे सुखी होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करून ही नागाचा पदार्थ मान्य करून काही नाही. तू तांडेल बघ चाकू निघतो आम्ही होडी घेऊन. पब्लिक सगळे रेडी आहेत. गणेश दादा घे, आपल्याला गावी होईल. एकदाच आम्ही एक गावी आलोय. सगळं पब्लिक इथं आहे. आता मस्त की वाजत गाजत मस्त की आणि होड्या आता नेतील नाचवत वाजत गाजत.
आमचे बघा अजूनपर्यंत त्यांच्या हातामध्ये ताकद आहे. रमेशदा खाली बसून काढ ना. रमेशदा खाली बस खाली बस. इकडे इकडे बाहेर. आमच्या कोळी समाजामध्ये असे एक नवीन कुठली होडी आली तर असंच वाजत गाजत आणतात. तुम्ही व्हिडिओ बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट आता बाय बाय.